गणेशपूरला जाणारा कॅम्प परिसरातील वेव रोड बनला कचरा डेपो। कॅम्पमधून गणेशपूरला जाणाऱ्या वेव रोडवर गेल्या कित्येक महिन्यापासून कचरा भरलेला ट्रक थांबून राहिला आहे। यामुळे या भागातील जाणाऱ्या नागरिकांना आरोग्याला धोका बनला आहे। या परिसरातून पहाटेच्या वेळी नागरिक चांगल्या प्रदूषण तसेच स्वच्छ हवा घेण्यास मिळते या उद्देशाने सकाळच्या वेळी फिरायला जातात, पण या ठिकाणी गेले कित्येक महिन्यापासून कचरा भरून असलेला ट्रक कॅन्टोन्मेंट विभागाच्या कंत्राटदाराने थांबवून ठेवला आहे। यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावर अजूनही कॅन्टोन्मेंट विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे। याच्या समोरच लष्कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान असूनही त्या कुटुंबाने देखील अजूनपर्यंत याकडे लक्ष देखील केंद्रित केले नाहीत का असाही प्रश्न नागरिकातून केला जात आहे। याच ठिकाणी कॅन्टोन्मेंट विभागाने येथे कचरा टाकू नका, कचरा टाकल्यास दंड आकारला जाईल असा फलक लावलेला आहे। त्याच्याच शेजारी हा कचरा भरलेला ट्रक ठेवण्यात आला आहे। यामुळे प्रशासनाचेच याचे पालन केलेले नसल्याने जनतेला काय ज्ञान देणार असा प्रकार आहे। हम लोग सेंट जेवियर स्कूल से आते हैं। हर रोज इस रोड पर जाते समय ये कचरा बहुत दिन से यहाँ पर ही रहता है, महीने भर इसको स्वच्छ नहीं किया जाता है। कैंटोनमेंट बोर्ड वाले कुछ ध्यान नहीं दे रहे इसके ऊपर। हमें अशुद्ध हवा लेने की दुर्घटना आई है, इसलिए इसके ऊपर थोड़ा ध्यान दीजिए। कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या भागात सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या वयस्क किंवा मध्यमवर्गीय लोकांना दूषित हवेचा त्रास होत आहे। कृपा करून इथं कचऱ्याचे डंपर ठेवू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे। नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, परंतु नेमकं उलट इथं हे डंपर उभा करून दूषित हवा इथं पसरवण्यात येत आहे, तेव्हा नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे। तर कृपा करून कॅन्टोन्मेंट बोर्डाने याच्यावरती त्वरित कारवाई करावी ही विनंती आहे। एक काळ होता ज्यावेळेला सुंदर कॅन्टोन्मेंट किंवा कॅन्टोन्मेंट मध्ये वॉकिंग करण्यासाठी सकाळचं आणि संध्याकाळचं वॉकिंग करण्यासाठी लोक आवडीनं यायचे। त्यावेळेला एक सुंदर कॅन्टोन्मेंट जिथं कचरा रहित कॅन्टोन्मेंट राहायचं, पण गेले आता कित्येक महिने आम्ही पाहतोय कॅन्टोन्मेंट भागात ही सर्वत्र कचरा साचू लागला आहे। व की हा जर ट्रक पाहिला तुम्ही तर गेले कित्येक महिने हा ट्रक इथंच पडून आहे। त्यामुळं मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी जे वॉकिंग करायला येतात त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। त्याचप्रमाणे हा जो मुख्य रस्ता आहे ग्रामीण भाग व शहराला जोडणारा, या भागावरनं रोज विद्यार्थ्यांची ये जा राहते, तरी या याच्यातून अक्षरशः कृमी कीटक बाहेर पडत आहेत, तरी या ट्रककडे दुर्लक्ष केलं जात आहे। या कंत्राटदारावर कारवाई केली जाईल का? परत या ट्रक पासून हाकेच्या अंतरावर अधिकाऱ्यांची घरं आहेत कॅन्टोन्मेंट मधील, तसंच ब्रिगेडियर सरांचं घर आहे, तरी याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। जे केंद्राचं म्हणणं आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत म्हणून, तर त्याच्याकडे पूर्णपणे कानाडोळा करून यांनी महानगरपालिकेबरोबर स्पर्धा करण्याची सुरुवात केलेली आहे। ती खड्ड्यांच्या बाबतीत असो वा या कचरा उचलच्या बाबतीत असो, तर याच्यावर त्वरित कारवाई होऊन हा आजच्या आज इथला भाग स्वच्छ करावा ही आपल्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट प्रशासनाला माझी कळकळीची विनंती। धन्यवाद।